नमस्कार. उज्ज्वलास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. जर कधी बाहेरचं चटपटीत असं काही खावंसं वाटत असेल किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही बनवायचं असेल, तर असा हा ब्रेडचा क्रिस्पी किंवा कुरकुरीत असा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही बनवू शकता. तर असा क्रिस्पी नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात आधी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून इतकं तेल घालायचे. तेल चांगलं तापलेलं आहे. तर आता यामध्ये 1 चमचा जाडसर कुटलेले जिरे घालायचे. सोबतच 1 चमचा जाडसर कुटलेली बडीशेप, 1 चमचा धने पावडर घालूयात. आता हे एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे. तर गॅसची फ्लेम ही एकदम लो ठेवायची आहे. अर्धा मिनिट फक्त हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये पाव चमचा हळद घालूयात. सोबतच 1 चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा लाल तिखट घालायचे. तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे कमी अधिकसुद्धा करू शकता. तर घातलेले सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले की लगेच यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. अशी फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्याने चवही छान येते आणि जे मसाले आहेत ते जळणार नाहीत. तर आता यामध्ये उकडलेले बटाटे घालूयात. तर इथे मी मध्यम आकाराचे 4 ते 5 बटाटे उकडून घेतले होते. ते यामध्ये स्मॅश करून घालायचे आहेत. शेवटी यामध्ये 1 चमचा मीठ किंवा चवीपुरतं मीठ घालू शकता. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेऊयात. तर गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि मग मिक्स करायचं आहे. तर इथे आपला मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. तर गॅस बंद करून थंड करून घेऊयात. तोपर्यंत दुसरीकडे एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे. तर आता यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घालूयात. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. तर एक बॅटर असं तयार करून घ्यायचं आहे. तर गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालूयात. असं फ्लोईंग कन्सिस्टन्सी असणारं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला याची कन्सिस्टन्सी दिसत असेल तर साधारणतः 5-1 मिनटं हे बाजूला असंच ठेवून देऊयात. तर इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. याच्या आता आपण कडा कट करून घेऊयात. ब्रेडच्या ज्या कडा आहेत यापासून तुम्ही ब्रेड क्रम्ससुद्धा बनवू शकता. तर आता ब्रेडच्या एका स्लाइसला तयार करून घेतलेला मसाला जो आहे तो अशा पद्धतीने पसरवून घेऊयात. एकसारखा असा मसाला पसरवून घेतला की दुसरा ब्रेडचा स्लाइस यावर ठेवून हलकासा दाब द्यायचा आहे आणि मग सुरीच्या साहाय्याने याचे 4 भाग करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं आहे, जे आपण बेसनाचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेतलं होतं त्यामध्ये हे ब्रेड डीप करून घ्यायचे आहेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बेसनाच्या मिश्रणामध्ये बुडवून मग ब्रेड क्रम्सला कोटिंग करून घ्यायचं आहे. यामुळे हा जो ब्रेडचा नाश्ता, ही सगळी तयारी होईपर्यंत एका बाजूला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर आता एक एक तयार करून घेतलेले हे ब्रेड बाईट्स तेलामध्ये चांगले कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी गॅसची फ्लेम ही लो टू मीडियमच ठेवायची, म्हणजे मग व्यवस्थित असं तळलं जाईल. तर दोन्ही बाजूने आलटून पालटून सोनेरी रंगावर तळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशाच पद्धतीने मी दुसरी बॅचसुद्धा डीप फ्राय करून घेतली आहे. असा हा कुरकुरीत क्रिस्पी हा नाश्त्याचा पदार्थ तुम्ही सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. बाहेरून कुरकुरीत आणि आतून चटपटीत असा हा चवीला लागतो. तर करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत उज्ज्वलास किचन ह्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.